नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशीला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, मग बरेच जे आपल्या क्लासेस मध्ये ताईंचे बेसिक क्लासेस आपले झालेले आहेत, पहिल्या बॅचचे दुसऱ्या बॅचचे। तर बरेच ताई मला विचारतात की ताई ॲडव्हान्स क्लासेस कधी लावणार आहेत, अशा पद्धतीने म्हणजे सुरू कधी करणार आहेत, बरेच वेळ विचारलं जातं। तर आपण सर्वात पहिल्यांदा क्लासेस बद्दल आपण इथे बोलूया। तर आपले ॲडव्हान्स लेवलचे जे क्लास असणार आहेत ते आपले बोटनेकचे चालू होणार आहेत। तर चौथी बॅच आपण म्हणजे बोटनेकची चालू करणार आहेत, फक्त आपली एक बॅच असणार आहे त्याच्यामध्ये। ओके, तर ज्या ताईंना क्लासेस बोटनेकचे लावायचे असतील तर त्यांनी 15 तारखेपर्यंत ऍडमिशन तुम्ही घेऊ शकता। कालावधी मी जास्त दिलेला आहे, कारण बरेच वेळा आपण 4-5 दिवसाचा कालावधी ठेवतो किंवा 8 दिवसाचा ठेवतो, तर त्याच्यामध्ये बऱ्याच ताईंचं काही ऍडजस्टमेंट होत नाही। ओके, प्रत्येकाचे काही प्रॉब्लेम असतात, त्याच्यामुळे 15 दिवसाचा मी इथे म्हणजे तुम्हाला गॅप दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता, चौकशी करू शकता। स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही हाय करा। ऑलरेडी बऱ्याच ताईंना व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तो मिळालेला सुद्धा आहे। तर ऍक्च्युली आज आपण तेच कटिंग करणार आहोत की बोटनेक ब्लाउज, फ्रंट बाजूला ओपन नेक आणि बॅक साईडला बोटनेक। तर त्याचं कटिंग कसं करायचं तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर डिटेलमध्ये तुम्हाला बॅक साईडला पोटली डिझाइन करायची असेल तर अशा वेळेस तुम्हाला पाठीमागे हुक न करता पोटली डिझाइन नुसती करायची आहे, तर त्याचं आज आपण कटिंग इथे बघणार आहोत। तर पेपर कटिंग कसं करायचं, शोल्डर ऍडजस्टमेंट कसं करायचं, फ्रंट बाजूला ओपन नेक असेल अशा वेळेस बऱ्याच वेळेस आपण शोल्डर घेतो, निम्मा शोल्डर ठेवल्यानंतर फ्रंट बॅक गळा रुंदी सेम असते आणि कटिंग करून आपण मोकळं होतो। परंतु ज्यावेळेस ब्लाउज हा छानपैकी शिवून तयार होतो, परंतु काय होतं ह्या ठिकाणी गळा हा लूज पडतो, कम्फर्टेबल वाटत नाही। तर अशा वेळेस तुम्हाला शोल्डर ऍडजस्टमेंट करायचं। मग शोल्डर ऍडजस्टमेंट नक्की कसं करायचं, शोल्डरची पट्टी ते बॅक साईडची आणि फ्रंट बाजूची सेमच यायला पाहिजे, परंतु शोल्डर बॅक आणि फ्रंटचं हे आपल्याला कमी जास्त घ्यायचं। आता जसं की बॅक साईडचं मी 7.5 इंचाचं शोल्डर घेतलं, तर फ्रंट बाजूचं मी इथे शोल्डर हे 6 इंचाचं घेणार, म्हणजे शोल्डर मध्ये हे डिफरन्स असणार आहे माझं। म्हणजे 6 इंचाचं फ्रंट बाजूचं आणि 7.5चं बॅक साईडचं शोल्डर। मग याच्यामध्ये आपला ब्लाउज हा परफेक्ट बसतो का, हा पण प्रश्न तुमच्या मनामध्ये येणार आहे। तर प्रत्यक्षात आज आपण कटिंगच बघणार आहोत, आणि याच्या आधी सुद्धा मी 1-2 व्हिडिओ टाकलेले आहेत, तर तुम्ही बघितले असतील बरोबर। तर याच्यामध्ये सर्व प्रकारचे मी तुम्हाला कटिंग आणि टीचिंग शिकवणार आहे। याच्यामध्ये ज्याचं कटिंग दाखवणार आहे त्याचं संपूर्ण टीचिंग तुम्हाला मी करून दाखवणार आहे, आणि त्या मेथड मध्ये तुम्हाला प्रत्येक साईजचे जर तुम्हाला ब्लाउज शिवायचे असतील तर तुम्ही त्या मेथडने शिवू शकता। शोल्डर ऍडजस्टमेंट एकदा शिकला की तुम्हाला बोटनेक ॲडव्हान्स लेवलचं सर्व कटिंग जमणार आहे। शोल्डर उतार नक्की कुठे द्यायचं, क्रॉस बॅक नक्की कुठे घ्यायचं, आतमध्ये घ्यायचं बाहेरच्या साईडने घ्यायचं, नक्की कुठून शेप द्यायचा आर्महोलचा, हे सर्व डिटेलमध्ये तुम्हाला इथे क्रॉस बॅक कसा काढायचा ते सुद्धा तुम्हाला इथे डिटेलमध्ये शिकवलं जाणार आहे। तर आता इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे बोटनेक ब्लाउजचं कटिंग करणार आहोत। तर बोटनेक ब्लाउजचं कटिंग करताना आपल्याला कशा पद्धतीने करायचंय ते मी तुम्हाला इथे थोडक्यात समजावून सांगणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा जे आपलं मेजरमेंट असणार आहे ते आपण जाणून घेऊया। तर इथे फ्रंट साइड घेतलेलं आहे मी तुम्हाला इथे थोडक्यात मी काय करते, हे आपलं मानेचा भाग असणार आहे, आणि इथून आपल्याला काय करायचं, हे शोल्डर अशा पद्धतीने उतरतं असणार आहे आपलं। ओके, त्याच्यानंतर हा फ्रंट साइडचा आपला गळा असणार आहे, थोडंसं मी पेन्सिलच्या साहाय्याने ड्रॉ केलेला आहे, तुम्हाला थोडक्यात दिसत असेल। आपली इथे बाही असणार आहे लॉंग शॉर्ट जी असेल ती, हे आपला आर्महोल राऊंड असणार आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या बाजूने अशा पद्धतीने काय करायचंय, आपला प्रिन्सेसचा भाग हा इथून असा असणार आहे। ओके, या पद्धतीने हा प्रिन्सेसचा हे आपलं सेंटर असणार आहे इथे। तर तुम्ही फ्रंट बाजूला तुम्ही हो काय करू शकता किंवा बॅक साईडला करू शकता। तर हे झालं आपलं फ्रंट पार्ट झालाय। ओके, फ्रंट साइड आपली आहे ही। ओके, तर याच्यामध्ये आपण जो आपलं शोल्डर आहे, मेन शोल्डर इथे खूप इम्पॉर्टंट आहे। ते शोल्डर इथे माझं जे आहे 14.5 इंच, तर इथे मी काय शोल्डरचं एस नाव दिलेलं आहे, 14.5 आहे। त्याचं दुसरा भाग करायचा आहे, तर ते आपलं किती येणार आहे इथे 7.25 इंच। 7.25 हे फ्रंट बाजूचं आहे। तर ह्या ठिकाणी पुढचा नेक तुमचा 6 असेल, 6च्या पुढे असेल, त्यावेळेस तुम्हाला इथे 1.5 इंच वजा करायचंय, 1.5 इंच वजा करायचं, किंवा तुम्ही
एखाद्या कस्टमरचं जसं की अगदी पसरट शरीर असतो, मांस वगैरे असेल अंगावरती, त्यावेळेस तुम्ही इथे 1-1.25 इंच पण वजा करू शकता. ओके, अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. नंतर आता इथे आपल्याला 7.25 इंचामधून 1.5 इंच वजा केल्यानंतर इथे आपलं जे उत्तर येणार आहे ते किती येणार आहे? 5.25 इंच. अशा पद्धतीने 5.25 इंच आपलं काय येणार आहे? हे उत्तर येणार आहे. तर आपलं जे फ्रंट बाजूचं शोल्डर आहे ते 5.25 इंचचं आपण घेणार आहोत. आता आपण बॅक साईडला येऊया. तर हे आहे आपलं बॅक साईड. हे बॅक साईड आहे. तर इथे आपला हा मानेचा भाग आहे. तर इथून आपला अशा पद्धतीने हे असणार आहे. तर बोटनेक आपला या पद्धतीने इथून असणार आहे. ओके, त्याच्यानंतर हे आर्महोलचा आपण इथे शेप देऊन घेतलेला आहे अशा पद्धतीने. हे आपलं पाठीमागचा भाग आहे आणि इथे आपला हा टक्स असणार आहे. इथे आपली ही सेंटर असणार आहे. सेंटरला तुम्ही हुकाई करू शकता, पाठीमागे पण, किंवा तुम्ही बंद पण ठेवू शकता. तर अशा पद्धतीने इथे आपण शोल्डर्स घेऊया. तर हे बॅक साईडचं आहे आपलं. ओके, तर इथे शोल्डर आपला 14.5 आहे. त्याचा दुसरा भाग आपल्याला घ्यायचा आहे. इथे येस नाव देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर आपलं किती येणार आहे या ठिकाणी? 7.25 मधून तुम्हाला इथे निम्म शोल्डर मधून, कस्टमरचं मी ऑलरेडी तुम्हाला बोललेली आहे की जर तुमचं कस्टमरची काहींची बॉडीवरती हड्डी वगैरे दिसते, काहींच्या बॉडीवरती दिसत नाही, अशा वेळेस तुम्ही 2 लाईन पाठीमागे 2 लाईन, किती बोलली मी? 2 लाईन म्हणजे 1/2 इंच, 2 लाईन किंवा अर्धा इंच वजा करायचंय. काय वजा करणे? तर आपण इथे 2च लाईन वजा करूया. तर माझं इथे उत्तर किती येणार आहे? ते येणार आहे 7 इंच. तर 7 इंचाचं माझं पाठीमागचं शोल्डर असणार आहे आणि पुढचं 5.25 इंचाचं शोल्डर असणार आहे. म्हणजे डिस्टन्स तुम्ही बघू शकता याच्यामध्ये किती आहे. मग आपलं हे शोल्डर पाठीमागचं आणि पुढचं हे वेगवेगळं असणार आहे. हे कसं घ्यायचं तेच आज इथे मी कटिंग मध्ये तुम्हाला सांगणार आहे. आता आपले ह्या महिन्यामध्ये बोटनेक ब्लाउजचा म्हणजे क्लासेस चालू होणार आहेत. त्याच्यासाठी आपल्या शोल्डरचा ऍडजस्टमेंट कसं असणार आहे, तर मी जसं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकवते हे वेगवेगळ्या मापामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने येणार आहे. तर ते मी तुम्हाला डिटेलमध्ये प्रत्येक मापानुसार कटिंग करायला शिकवणार आहे. तुम्हाला कस्टमरचे ब्लाउज जरी शिवायचे असतील तरी तुम्ही अगदी परफेक्ट असं कटिंग आणि टिचिंग करू शकता. आता सर्वात पहिल्यांदा हे मी साईडला ठेवते. आर्महोल राऊंड तुमचा जो असेल तो बोटनेक ब्लाउज असेल त्यावेळेस तुम्हाला अर्धा इंच त्याच्यामध्ये बोटनेक मध्ये लुजिंग घेऊन घ्यायची आर्महोल राऊंड मध्ये. तर सर्वात पहिल्यांदा पूर्ण उंची आपण इथे घेणार आहोत. तर पूर्ण उंची आता इथे आपली आहे त्या पद्धतीने आपण मार्किंग करून घेणार आहोत. 14.25 त्याच्यामध्ये 1 इंच लाईन ऍड केली तर आपलं जे मेजरमेंट येणार आहे ते 15.25 इंचावरती येणार आहे. 15.25 इंचावरती मी इथे मार्किंग करून घेणार आहे आणि आपल्याला इथे लाईन ड्रॉ करून घेणार आहे. सर्वात पहिल्यांदा पाठीमागचा भाग आपल्याला इथे कट करायचंय. ओके, इथून आता आपल्याला काय करायचंय? शोल्डर घ्यायचं. शोल्डर आपलं पाठीमागचा बॅक साईडचा किती आहे? 7 इंच. म्हणजे आपण इथे काय करणार आहोत? 7 इंचावरती मार्किंग करणार आहोत. या पद्धतीने 7 इंचावरती इकडे पण मार्किंग करा. 7 इंचावरती आपल्याला इथे मार्किंग करायचे. त्याच्यानंतर वरतीहून आपल्याला काय करायचं? इथे आर्महोलचं जे शोल्डर उतार आहे ते आपल्याला किती द्यायचं? ह्या ठिकाणी अर्धा इंच आपल्याला ह्या ठिकाणी अर्धा ते 1/2 इंच अशा पद्धतीने तुम्हाला उतार द्यायचं. नक्की अर्धा इंच द्यायचं की 1/2 इंच द्यायचं हे तुम्हाला इथे थोडंसं कन्फ्युजन असेल तर तुम्ही अर्धा इंच ह्या ठिकाणी आपण काय करूया? या ठिकाणी 1/2 इंच उतार देणार आहोत. तिथून खालच्या बाजूला आपल्याला काय करायचंय? 7 इंचावरती एक मार्किंग करायचंय. वरचं सोडून मग इथे आपण खाली 7 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. म्हणजे टोटल आपलं हे 7.5च्या पुढे आलेलं आहे. बरोबर, या पद्धतीने आपण मार्किंग करून घेणार आहोत आणि लाईन इथे आपल्याला ड्रॉ करायची आहे. लाईन ड्रॉ केल्यानंतर इथून आपल्याला काय करायचंय? ह्या भागापासून इथे अशा पद्धतीने घेतल्यानंतर आता इथे सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी आर्महोलचं मार्किंग करण्याआधी आपण इकडे गळ्याचं मार्किंग करून घेऊया.
शोल्डर पट्टी तुम्हाला किती ठेवायची ती तुमच्यावर डिपेंड आहे. तर इथे शोल्डर पट्टी तुम्हाला जर 2.5 इंचाची तयार पाहिजे तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाऊण इंच ऍड करायचं. ह्या पद्धतीने आपली गळा रुंदी येणार आहे. ओके, अशा पद्धतीने 4.25 इंच माझी इथे काय आलेली गळा रुंदी आहे. 2.5 इंचाची शोल्डर पट्टी ठेवली तर तुम्हाला 2 इंचाची ठेवायची असेल तर 2 इंचामध्ये पाऊण इंच ऍड करा. अशा पद्धतीने गळा रुंदी तुम्हाला इथे मिळणार आहे. तर ह्या पद्धतीने आपण काय करणार आहोत, गळा रुंदी इथे टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने मार्किंग केलं. त्याच्यानंतर बॅक साईडचा गळा आपला कितीचा आहे, तो आहे आपला तुमचा 3 असेल त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचंय. जर तुमचा ह्या ठिकाणी 3 इंचाचा मागचा गळ्याचा शेप असेल तर त्यावेळेस 3.5 इंचावरती मार्किंग करा. 3.5 इंचाचं असेल तर 4 इंचावरती मार्किंग करा. तर इथे आपली गळ्याची उंची 3.5 इंचाची तयार, म्हणजे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करणार आहोत. 4 इंचावरती आपल्याला इथे मार्किंग करायचंय. ह्या पद्धतीने 4 इंचावरती इकडचं मार्किंग आणि हे मार्किंग आपल्याला सेम काय करायचं, इथे ह्या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचंय. बॉक्स तयार करून घ्यायचंय. इथे आपण बॉक्स तयार केल्यानंतर या ठिकाणी आपण हे रुंदी टाकून घेतली. त्याच्या आधी आपल्याला इथे काय करायचं, 2.5 इंचावरती आपल्याला इथे मार्किंग करायचंय आणि इथून कंपल्सरी प्रत्येक मापामध्ये 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आणि इथून आपल्याला हे खालच्या बाजूला लाईन ड्रॉ करायची. इथून आपल्याला इकडे लाईन ड्रॉ करायची. ओके, हे आपण लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला इथे फ्रेंच कर्वच्या साहाय्याने नावचा शेप द्यायचा आहे. जवळजवळ इथून खाली अर्धा इंच या आणि तिथून आपल्याला ह्या अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचंय. हे बघा, या पद्धतीने आपण काय केलं, इथे शेप देऊन घेतलाय. किंवा अशा पद्धतीने पण पकडलं तरी चालेल. ह्या पद्धतीने पकडलं तर अजून परफेक्ट येणार आहे. गोलाई व्यवस्थित येणार आहे याच्याने. उलट सुलट पकडल्यावरती पण हा शेप थोडासा चेंजेस होतो. ओके, या पद्धतीने आपण काय केलं, हा शेप इथे व्यवस्थित देऊन घेतलेला आहे. आता सर्वात पहिल्यांदा इथे आपल्याला क्रॉस फ्रंट आणि क्रॉस बॅक आपल्याला इथे काढायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा मी फॉर्म्युला शिकवणार आहे, परंतु तुम्हाला फॉर्म्युला डायरेक्ट मी क्लासेस ज्यावेळेस आपले चालू होणार त्यावेळेस शिकवणार आहे. आता इथे तुम्हाला ह्या पद्धतीने फॉर्म्युला कसं सांगितलं ना, प्रत्येक ठिकाणी फॉर्म्युला बऱ्याच साईडना अवघड वाटतं. मग त्याच्यामुळे सर्वात पहिल्यांदा इथून तुम्ही याचा सेंटर काढून घ्या. या ठिकाणी इथे सेंटर काढून घ्यायचंय. इथून तुम्हाला आतमध्ये अर्धा इंच यायचंय. किती, अर्धा इंच. या ठिकाणी अर्धा इंच या. किंवा इथे सेंटर नसेल काढायचं तुम्हाला तर इथून पण तुम्ही पाऊण इंच आतमध्ये येऊ शकता आणि इथून पण तुम्ही ह्या पद्धतीने लाईन ड्रॉ केल्यानंतर इथे अर्धाच इंच येणार आहे. ओके, ह्या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर अर्धाच इंच आपलं या ठिकाणी पण मार्किंग येतं. अशा पद्धतीने तुम्हाला सेंटर काढून घ्यायचंय. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथून आपल्याला इथे जास्तीत जास्त अर्धा इंचावरती एक मार्किंग करा, अर्धा ते पाऊण इंचावरती. त्याच्यानंतर छातीचं मेजरमेंट किती आहे आपलं, तर ते आपलं मेजरमेंट आहे 36, बरोबर. सॉरी, अप्पर चेस्ट आपलं किती आहे त्याचं मेजरमेंट आपल्याला इथे घ्यायचंय. तर 8.25 इंच म्हणजे 35च्या आसपास आपलं मेजरमेंट येतं. तर ते मी इथे घेते. म्हणजे 8.5 इंच एक लाईन येते, त्याच्यावरती मी मार्किंग केलं. राऊंड फिगर 8.25 इंच करून घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामध्ये आपल्याला कंपल्सरी पाऊण इंच किंवा 1 इंच लुजिंग ऍड करायची. तर इथे आपण पाऊण इंच लुजिंग ऍड करणार आहोत. ह्या पद्धतीने पाऊण इंच आपल्याला काय करायची, लुजिंग ऍड करायची आणि त्याच्यानंतर 1.5 इंच मार्जिन ऍड करायची. ओके, सर्वात पहिल्यांदा अप्पर चेस्ट आपली किती आहे त्याचं मेजरमेंट टाकायचं आहे. 35 अपर चेस्ट आहे. त्याच्या आपल्याला इथे काय करायचं, या पद्धतीने चौथा भाग टाकला. त्याच्यामध्ये आपण पाऊण इंच लुजिंग ऍड केलेली आहे आणि 1.5 इंच इथे मार्जिन ऍड केलेलं आहे. या पद्धतीने आपण इथे मेजरमेंट टाकलेलं आहे. पाठीमागचा भाग कट करतोय. त्याच्यानंतर कमरेचं मेजरमेंट टाकायचंय. कंबर तुमचं जे असेल ते टाकायचंय. 7 इंच कंबर, 1 इंच टक्स आणि 1.5 इंच मार्जिन घ्यायची आपल्याला. आता ह्या ठिकाणी आपली लाईन या पद्धतीने येणार आहे.
तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीने तिरकस गेलेली आहे. आता या ठिकाणी क्रॉस बॅक तुम्हाला काढायला थोडंसं कन्फ्युजन वाटत असेल तर इथून आपलं हे जे चौथा भाग आपण इथे घेतला, अप्पर चेस्टचा आपल्याला 8वा भाग काढायचा असतो, तर तुम्ही अशा पद्धतीने 8व्या भागावरती पण मार्किंग करू शकता. त्याच्यानंतर त्याच्यात आपल्याला 3.25 किंवा 2.5 इंच त्याच्यामध्ये ऍड करायचंय. अशा पद्धतीने ऍड केल्यानंतर तुमचा हा 3.25 इंच जरी घेतलं तरी तुमचं इथे बरोबर येते. हे बघा 3.25 इंच जरी घेतलं तरी हा माझं या ठिकाणी मार्किंग येतं आणि इथून ही लाईन माझी बरोबर ही इकडे येते. ओके. नंतर आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा, परंतु हलकस इथून शेप न देता आपल्याला आतमध्ये येऊन हा शेप द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला 1, 2 आणि हा एक मार्किंग, इथून आपल्याला हे मार्किंग काय करायचं देऊन घ्यायचंय. डॉट डॉट मध्ये तुम्ही इथे हा शेप देऊ शकता. आणि नॉर्मलच आपल्याला खाली काय करायचं उतार द्यायचंय. आर्महोल राऊंड आपला 8.25 यायला पाहिजे. अर्धा इंच आपल्या शोल्डर मध्ये जाणार आहे, तर इथे आपण आर्महोल राऊंड मोजून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी माझ्या 8.5 इंच येते. तर आपला नॉर्मलचं परफेक्ट असं जर 8.25 इंच यायला पाहिजे, थोडस हलकसं वरतीहून लाईन ही ड्रॉ करा. तर ह्या पद्धतीने लाईन ड्रॉ केल्यानंतर आर्महोल राऊंड आता आपला फिक्स येणार आहे. हे बघा ह्या पद्धतीने परफेक्ट येत आहे आणि 1.5 इंच आपलं पुढे मार्जिन ऍड केलेलं आहे. अशा पद्धतीने आपण काय केलंय या ठिकाणी मार्किंग करून घेतलेलं आहे. ओके. ह्या पद्धतीने आपण मार्किंग केल्यानंतर इथे आपण टक्स काय करणार, ही मार्जिन आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायची, कारण लुजिंग पण आपण ऍड केलेली. ओके. आता इथून आपल्याला काय करायचं, सर्वात पहिल्यांदा टक्सची मार्किंग करून घ्यायची. वरच्या बाजूला आपल्याला काय करायचंय, इथे 4.5 इंच किंवा 4 इंच अशा पद्धतीने आपल्याला रेग्युलर आपला टक्स घ्यायचा आहे. 4.5 इंच इकडनं आपण 1 इंचचा टक्स घेतला, तो पण आपल्याला मार्किंग करून घ्यायचा आहे. आता हे डायरेक्ट बोटनेक आहे, याच्यामध्ये तुम्ही गळा पण टाकू शकता किंवा तुम्हाला डायरेक्ट बंद ठेवायचं असेल तर बंद पण करू शकता. तर तुम्ही कोणत्या पण गळ्याचं या ठिकाणी मार्किंग करू शकता. अशा पद्धतीने मार्किंग करायचं असेल त्यावेळेस तुम्ही इथे मार्किंग करून तुम्ही कोणत्या पण गळ्याचं कटिंग हे सहज इझी करू शकता. फक्त ह्या ठिकाणी मग तुम्हाला बॅक साईडला करायचे असतील त्यावेळेस तुम्हाला मार्जिन घ्यावी लागणार आहे. तर अशा पद्धतीने आपण हे बॅक साईडचं पूर्ण पॅक शिवणार आहोत आणि फ्रंट साईडचं आपलं ओपन नेक असणार आहे. तर इथे आपण पाठीमागचा भाग हा कट करून घेणार आहोत. सर्वात पहिल्यांदा ह्या ठिकाणी अर्धा इंच वरती यायचं आहे. हे बघा ह्या पद्धतीने आर्महोलचं पण कटिंग आपण इथे करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे शोल्डर उतार पण आपण इथे कट करून घेणार आहोत. इथून आपलं काय होणार आहे, शोल्डर असं शिलाईमध्ये दाबलं जाणार आहे इथून. ओके. आता पाठीमागच्या गळ्याचं आपण कटिंग इथे करून घेणार आहोत. हे बघा ह्या पद्धतीने आपण पाठीमागच्या भागाचं पण इथे व्यवस्थित परफेक्ट गळ्याचं कटिंग करून घेतलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही छोटे छोटे पोटली पण बटन्स लावू शकता अशा पद्धतीने. तर ते आपण टिचिंग करताना हे ब्लाउजचं बघणार आहोत. आता हा पाठीमागचा भाग मी साईडला ठेवून घेते. आता फ्रंट साईडला येऊया आपण. फ्रंट साईडचं इथे शोल्डरचं मार्किंग किती आलेलं आहे आपलं, तर ते आपल्याला इथे बघायचं आहे.
तर इथे शोल्डर माझं फ्रंट साईडचं मायनस केलेलं बघितलेलंच होतं आपण, ते आपण इथे शोल्डरचं मार्किंग करून घेणार आहोत. तर शोल्डर माझं 5.5 इंचाचं आलेलं आहे. 5.5 इंचावरती इकडे मी मार्किंग करणार, ह्या बाजूला पण 5.5चं इथे मार्किंग करणार आहे. ओके. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी शोल्डर उतार आपण दिला होता तो मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने. नंतर आपण जी लाईन ड्रॉ केली होती ती कितीवर केली होती? 7 इंच. बरोबर, अशा पद्धतीने मार्किंग करायचंय पूर्ण. आपण जितकं बॅक साईडला घेतलं तर तितकंच आपल्याला इथे पण घ्यायचंय आणि लाईन ड्रॉ करायची आहे. आता सर्वात पहिल्यांदा इथे आपण 2.5 इंचावरती एक मार्किंग केलं होतं आणि शोल्डर उतार दिलं होतं. बरोबर, या पद्धतीने करून घ्यायचंय आपल्याला. त्याच्यानंतर तर इथे इथून डायरेक्ट उतार द्यायचा नाही, कारण फ्रंट साईडला जास्त आपण काही केलेलं नव्हतं. म्हणून आपल्याला काय करायचं, हे शोल्डरचं इथे व्यवस्थित या पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायचं. शोल्डर आपण किती ठेवलं होतं ते इथे मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने. मार्किंग केल्यानंतर इथून आपल्याला ही लाईन अशा पद्धतीने तिरकस ही ड्रॉ करायची आहे. 2 पॉइंट फक्त वरतीहून सोडलेले आहे मी. अशा पद्धतीने हे मार्किंग करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर इथून आपल्याला काय करायचंय, याचा सेंटर काढून घ्यायचंय. आता इथे आपण फ्रंट बाजूला सेम 0.5 इंच आतमध्ये येणार आहोत आणि इथे आपल्याला याच पद्धतीने 0.5 इंचावरती एक मार्किंग करायचंय. आता आपलं छातीचं मेजरमेंट बॅक साईडला आपण किती घेतलं तर 8.5 आणि एक लाईन घेतलं होतं. बरोबर, आणि त्याच्यामध्ये आपण लुजिंग ऍड केली होती, तर आपल्याला ह्या ठिकाणी लुजिंग ऍड करायची नाहीये. सेम मेजरमेंट टाकायचं आणि त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन ऍड करायची, कारण फ्रंट बाजूचा गळा आपला बोटनेकचा नाहीये, तो ओपन आहे. बरोबर, तर अशा पद्धतीने तो आपण मार्किंग वाटल्यास तर त्याच्यामध्ये तुम्ही 2 लाईन लुजिंग टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीने 1.5 इंच तुम्हाला इथे मार्जिन ऍड करायची. हे बघा, या पद्धतीने फ्रंट बाजूला, कारण आपला फ्रंट बाजूचा गळा हा कमी आहे. बरोबर, अशा पद्धतीने आपण मार्किंग केल्यानंतर इथली जी गळा रुंदी आहे ती आपली जास्तीत कमीत कमी 2.5 इंच आलेली. बरोबर, तर ह्या पद्धतीने सर्वात पहिल्यांदा आर्महोलचा आपल्याला इथे शेप देऊन घ्यायचा आहे. आर्महोल आपला हा फिक्स नसणार आहे, कारण आपण इथे नवीन आर्महोल तयार करणार आहोत. बरोबर, त्याच्यानंतर सर्वात पहिल्यांदा असं टाकून घ्या तुम्ही. सर्वात पहिल्यांदा इथे गळ्याचं मार्किंग करायचं आहे. गळ्याचं मार्किंग आपलं जे फ्रंट साईडचा तुमचा गळा आहे तो कितीचा आहे तो तुम्हाला इथे घ्यायचा आहे. तर सर्वात पहिल्यांदा माझा फ्रंट साईडचा जो गळा आहे तो इथे मी 7.5 इंचाचा ठेवणार आहे. अगदी आपल्याला राऊंड नेक पाहिजे त्याच्यासाठी. वरची गळा रुंदी किती आलेली ती आपल्याला इथे चेक करायची. 3.5 इंच, ह्या बाजूला पण 3.5 इंचावरतीच मार्किंग करून घ्यायचंय. इथे व्यवस्थित सरळ लाईन ड्रॉ करा. आणि इथे गळ्याचं मार्किंग करून घ्या. या पद्धतीने गळ्याचं मार्किंग केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आता आपलं जे रेग्युलर प्रमाणे आहे त्याचा आपल्याला काय करायचं, उंची, आपली बॅक साईडची उंची किती होती ती आपल्याला सर्वात पहिल्यांदा अशा पद्धतीने आता याच्यावरती ठेवण्याऐवजी डायरेक्ट मार्किंगच करून घेऊया. 14.5 म्हणजे 15.5 इंच घेतलं होतं आपण. ओके, 15.5 पाठीमागची उंची आली ती. त्याच्यामध्ये आपल्याला फ्रंट बाजूला तुमचं फुल बस्ट, आता इथे फुल बस्ट आपलं किती आहे 36 आहे, तर 36च्या मापानुसार आपल्याला इथे 1 इंच 1.5 इंच तुम्हाला फ्रंट बाजूला ऍड करायचंय. ओके, तर अशा पद्धतीने 15.5 इंचावरती मी मार्किंग करते. तर तुम्हाला सुद्धा ह्या पद्धतीनेच मार्किंग करायचंय. जास्त पण वाढवलं तर पोटाचा घेर असेल तर त्यावेळेस तिथे काय होणार आहे, कपडा हा गोळा होतो. ओके, या पद्धतीने घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, सर्वात पहिल्यांदा इकडे आता आपल्याला काय करायचं, या बाजूला एक्स्ट्राचं फॅब्रिक कपडा मी सोडलेला नाहीये, त्याच्यामुळे इकडच्या बाजूला काय करणार आहोत आपण, एक पेपर चिपकवून घेणार आहे. तर मी चिपकवून घेते.
या ठिकाणी थोडंसं फॅब्रिक आपल्याला 1.5 इंचाचं ऑलरेडी आपल्या जे क्लासेस मधच्या ताई आहेत किंवा सबस्क्रायबर ताई आहेत त्यांना ऑलरेडी माहिती आहे. इथे आपल्याला 1.5 इंचावरती लाईन सोडायची असते. तर ती आपल्याला काय करायची, ह्या पद्धतीने इथे मी एक लाईन ड्रॉ करून घेते बरोबर. त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच घ्यायचंय ह्या ठिकाणी. तर 1.5 इंचावरती एक रेग्युलर प्रमाणे मार्किंग करून घ्या. अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, फ्रंट बाजूला हुकाय करायचे आहेत का बॅक साईडला करायचे आहेत. फ्रंट बाजूला तुम्हाला हुकाय करायचे असतील तर अशा वेळेस तुम्हाला इथे काय करायचं, मार्जिन सोडावी लागणार आहे. 2 लाईन 3 लाईन तुमच्यावर डिपेंड आहे. आता ह्या बाजूला जो आपला टक्स आहे तो किती इंचाचा आहे, 3 इंचाचा टक्स आहे. म्हणून इकडच्या बाजूला मी 1 इंचावरती मार्किंग करणार आहे. ओके, 1 इंचावरती मी मार्किंग केलं, ह्या पद्धतीने आले. 1.5 इंच आपल्याला डिवाइड करायचंय म्हणून साधारणतः इथे तुम्ही इकडच्या बाजूला टक्स डिवाइड 1.5 इंचापर्यंत करू शकता, म्हणून 1.5 इंचावरती लाईन ड्रॉ करायला सांगितलं. इथून तुम्हाला कंपल्सरी वरती 1 इंच यायचंय. 1 इंच आल्यानंतर आता आपली ही या पद्धतीने असणार आहे. तर इथून आपल्याला काय करायची, ही लाईन ड्रॉ करायची. त्याच्या पुढे आपल्याला काय करायची, शिलाई मार्जिन घ्यायची. शिलाई मार्जिन तुम्हाला किती पाहिजे तेवढी तुम्हाला इथे शिलाई मार्जिन घेऊन घ्यायची. ओके, ह्या पद्धतीने आपण शिलाई मार्जिन घेतलेली आहे. आता सर्वात पहिल्यांदा उभा टक्स टाकायचा आहे. उभा टक्स तुमचा कितीचा आहे तो बघायचा आहे तुम्हाला. तर ह्या ठिकाणी उभा टक्स आपलं 1 इंच त्याच्यामध्ये आपल्याला प्लस करायचं आहे. ओके, किंवा 1.25 इंच प्लस करू शकता. तर अशा पद्धतीने टक्स आपला आलेला आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी उभ्या टक्स वरती आपल्याला छातीचा चौथा भाग अधिक 1 इंच किंवा 1.25 इंच करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर ह्या लाईन पासून आपल्याला इकडे 36चा आपल्याला चौथा भाग 10वा भाग घ्यायचा आहे. तो किती येणार आहे, 9.25 इंच. 9.25 इंचावरती इथे आपण मार्किंग केलं. ओके, या पद्धतीने आपण मार्किंग करून घेतल्यानंतर इकडे पण आपला सेम लाईन येण्यासाठी मार्किंग करून घ्यायची आणि इथून लाईन आपल्याला वरती ड्रॉ करायची. आता इथे आपण हा जो 1 इंच इकडे घेतलाय तो 1 इंच इथे करायचंय मार्किंग. 2 इंच ह्या बाजूला करायचं. हा टक्स आपण इकडच्या बाजूला 1 इंच घेणार आहोत आणि ह्या बाजूला 2 इंच, संपूर्ण 3 इंचाचा टक्स असणार आहे आपला. त्याच्यानंतर इथून आपल्याला ही लाईन इथे ड्रॉ करायची आहे आणि इकडे आपल्याला ह्या टक जवळ जोडायची. इथून 2 इंचावरतीच पुन्हा एक मार्किंग करून घ्या सरळ लाईन येण्यासाठी. तर इथून साधारणतः वरती 2.5 इंच या पद्धतीने मार्किंग करा आणि थोडीशी हलकीशी ती तिरकस करून घ्या आणि इथून बॉक्स तयार करून घ्यायचा. म्हणजे आपलं काय झालं, हा व्यवस्थित टक्स झालेला आहे. आता इथे आपल्याला साधारणतः फ्रंट बाजूचा जो आपण शेप देतो त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, इथे वरच्या बाजूने शक्यतो मार्किंग करा इथून. तर ते आपल्याला 5.5 किंवा 5.25 इंचावरती मार्किंग करूया आपण. ओके, असं सेंटर काढून घ्यायचं आपल्याला. त्याच्यानंतर वरच्या बाजूला अर्धा इंच आणि खालच्या बाजूला खालच्या राऊंड वरती अर्धा इंच अशा पद्धतीने मार्किंग करा आणि नंतर आपण प्रिन्सेसचा शेप देऊन घेणार आहोत. तर फ्रेंच कर्वच्या साहाय्याने आता मी तुम्हाला प्रिन्सेसचा शेप देऊन दाखवते. शक्यतो हातानेच करते मी. हे बघा, ह्या पद्धतीने आपण शेप दिला. नंतर आपल्याला हा फ्रेंच कर्व लगेच इथे फिरवायचा आहे. अशा पद्धतीने सेट करायचं आहे. हे बघा, ह्या पद्धतीने आपण शेप दिल्यानंतर आपल्याला काय करायचंय, नॉर्मल ह्या ठिकाणी अशा पद्धतीने हा शेप थोडस ह्या लाईन पासून घ्यायचं आपल्याला. इथून हा शेप ह्या पद्धतीने थोडस फिरवायचं आहे. तुम्हाला हाताने सेट करता आला तर हाताने करायचं आहे. अशा पद्धतीने आपण हा इथे व्यवस्थित प्रिन्सेसचा शेप देऊन घेतलेला आहे. तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल, या ठिकाणी जास्त पॉइंट तयार होत असेल तर तो व्यवस्थित सेट करून घ्या. आता इथे आपली लाईन कुठे जॉईंट होते ते आपल्याला इथे चेक करायचंय.
या ठिकाणी थोडस ब्लू कलरचं मार्किंग करते मी. इथे पॉइंट जास्त यायला नको एवढं मात्र लक्षात ठेवा. तर आपली लाईन ह्या ठिकाणी जॉईंट होते. तर आता हे मी काय करणार आहे, मोजून घेणार आहे. या ठिकाणी मोजायचे आपल्याला. अशा पद्धतीने मोजल्यानंतर ही लाईन आपली कुठे जाते, या ठिकाणी. ओके, या ठिकाणी आपली जाते. मग तिथून आपल्याला खाली लाईन ड्रॉ करायची आहे. कंपल्सरी इथून अर्धा इंच खाली यायचंय आपल्याला. आणि इथे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचंय. आणि नवीन आपण काय करणार आहोत, या ठिकाणी आर्महोलचा शेप देणार आहोत. तर अशा पद्धतीने मी थोडस ब्लू कलरचं इथे वापरते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा, या पद्धतीने आपल्याला काय करायचं, आर्महोलचा शेप देऊन घ्यायचंय. इथून पण तुम्ही हे बघा, तुम्हाला पुन्हा थोडस डार्क करून दाखवते. ही नंतरची जी लाईन आहे ना, ती आपली इथून गेलेली आहे. आणि आपला हा प्रिन्सेसचा शेप अशा पद्धतीने आलेला आहे. ओके, तर तुम्ही शेप हा आपला चेक करू शकता अशा पद्धतीने. अगदी सुंदर ह्या ठिकाणी शेप आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा प्रिन्सेसचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे हा टक्स या पद्धतीने फोल्ड करायचे. हा इथे ह्या पद्धतीने फोल्ड केल्यानंतर आपल्याला छातीचं मेजरमेंट पुन्हा टाकायचं, कारण इथे ते मायनस होतं, बरोबर. तर पुन्हा आपण छातीचं मेजरमेंट टाकणार आहोत. कुठून, आपलं जे आधीचं आपण टाकत होतं तिथूनच टाकायचंय. आणि 1.5 इंच मार्जिन घ्यायची आपल्याला. या पद्धतीने जवळजवळ अर्धा इंच थोडस एक्स्ट्रा येतं पुढे आपलं. तर मार्किंग करून घेतलेले. आता आपल्याला काय करायचं, कमरेचं मेजरमेंट टाकायचंय. जास्त लाईन ड्रॉ झाल्यामुळे तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होत असेल, परंतु 1.5 इंचापासूनच इकडे आपल्याला काय करायचंय, 7 इंचावरती मार्किंग करायचंय. त्याच्यानंतर इथे आपला टक्स किती आहे, 2 इंचाचा. हा 2 इंच इथे ऍड करायचा आहे. 1.5 इंच इथे आपल्याला मार्जिन ऍड करायची. आता इथे आपण काय करणार आहोत, ही लाईन फिटिंगची ड्रॉ करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. आता आपल्याला हे काय करायचं, मोजून बघायचंय. इथे आपलं 5 इंच आणि एक लाईन आलेली आहे. इकडे पण तितकंच मेजरमेंट यायला पाहिजे आपलं. अशा पद्धतीने इथे आपलं मार्किंग आलेलं आहे. पाठीमागचा भाग घ्यायचा आहे, तो आपल्याला इथे ठेवायचा आहे. या पद्धतीने ठेवून आपल्याला फक्त हे मार्किंग करून घ्यायचंय. मार्किंग केल्यानंतर आपल्याला ही लाईन अशी ड्रॉ करायची. आता सर्वात पहिल्यांदा एक चेक करायचे, तुम्हाला आर्महोल राऊंड फ्रंट साइडचं व्यवस्थित येतं का नाही ते चेक करून घ्यायचं आपल्याला. त्याच्यासाठी आपण हे पुन्हा एकदा फोल्ड करून इथे लावून बघणार आहोत. कारण आर्महोल राऊंड पण परफेक्ट यायलाच पाहिजे, तरच व्यवस्थित येणार आहे. अर्धा इंच आपल्याला सोडून द्यायचंय वरतीहून. तर आर्महोल राऊंड आपलं परफेक्ट येतंय आणि त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन. तर अशा पद्धतीने हा शेप थोडाफार मागे पुढे होत असेल तर इथे व्यवस्थित कव्हर करून घ्या. ओके, शेप मध्ये हे थोडस नजरेचा खेळ असतो, तर पेपर कटिंग करताना थोडस हे चेक करत चला. आता इथे माझं व्यवस्थित परफेक्ट असं शेप देऊन झालेलं आहे. तर आपण काय करणार आहोत, आता हे मी टक्स हे काढून घेते. कोणकोणता भाग आपला इथे मायनस होणार आहे ते मी तुम्हाला इथे मार्किंग करून दाखवते. सर्वात पहिल्यांदा हे पण आपलं इतकं काय होणार आहे, मायनस होणार आहे. त्याच्यानंतर हा पोर्शन आपला इतका मायनस होणार आहे. हे बघा, ह्या पद्धतीने मायनस झालं आपलं. त्याच्यानंतर इथे पण आपलं शोल्डर उतारचं हे मायनस होणार आहे.
तर अशा पद्धतीने आपलं इतकं मायनस होणार आहे. आता आपण काय करणार आहोत, हे कटिंग करून घेणार आहोत. तर तुम्हाला बोटनेक ब्लाउज हा टक्स कुठे कुठे डिवाइड केला आहे ते तुम्हाला समजलं असेल. हा 1 इंच आपण इथे घेतला, हा 2 इंच आपण इथे घेतला, 1.5 इंच आपली इथे मार्जिन, या ठिकाणी 1.5 इंच मार्जिन, इथे फुल बस्टचा मेजरमेंट टाकलेला आहे. तर इथे आपला आडवा टक्स म्हणतो तो येणार आहे. आपला आडवा टक्स तुमचा जो फुल बस्टचा मेजरमेंट असेल, फुल बस्ट आपलं किती होतं 36, तर 3.6 अशा पद्धतीने उभा टक्स आपण इथून ह्या पद्धतीने टाकलेला आहे. तर तो याला आपण उभा टक्स म्हणतो, बरोबर. म्हणजे इथून तर आपला हा इथपर्यंत उभा टक्स येतो. तर तो आपला किती आला होता, 9 इंच अधिक आपण इथे 1.25 इंच ऍड केलं त्याच्यामध्ये. 1 इंच न ऍड करता 1.25 इंच ऍड केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपला हा प्रिन्सेसचा शेप आलेला आहे. याच्यामध्ये इथे आता फुल बस्ट आपल्याला चेक करून बघायचं आहे. फुल बस्ट चौथा भाग 9 इंच, इथून हुकायची मार्किंग सोडायची आणि इथून आपण मोजतोय 9 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला पाऊण इंच लुजिंग येत आहे आपला आणि साधारणतः 1.5 इंचची मार्जिन येणार आहे आपली. ओके, ह्या ठिकाणी आपली 1.5 इंचची मार्जिन येणार आहे. थोडस नॉर्मल इथे 1 लाईनचा डिफरन्स पडतोय, चेक करून घेऊया आपण. कारण थोडं तरी काय होतं, मेजरमेंट चौथ्या भागानुसार जास्त वाढून जातं. ह्या पद्धतीने आपण मार्किंग केलं. आता आपल्याला इथे तुम्हाला समजलं असेल, आता आपण कट करून घेऊया. तर कटिंग करताना इथून कट करायचंय. कशा पद्धतीने कट करते ते तुम्हाला व्यवस्थित इथे समजेल. आपला हा टक्स पण मायनस करायचे माहिती आहे तुम्हाला. ओके, ह्या पद्धतीने टक्स पण आपण मायनस केलं. बघा, ह्या पद्धतीने आपण इथे हलकस पॉइंट बिंड येत असेल तर तो कट करा. ओके, अगदी परफेक्ट असं आपण हे शेप मध्ये कट करून घेतलेलं आहे. नॉर्मलच थोडस पॉइंट वाटतंय ह्या ठिकाणी, ते मी कट करून घेतलं. बघा आता छान वाटतंय अशा पद्धतीने शेप. त्याच्यानंतर आता ह्या भागामध्ये कुठे कुठे कट करायचं ते बघायचंय तुम्हाला. इथे अशा पद्धतीने आपला हा टक्स आपण कट केलेला आहे, तुम्ही बघू शकता. थोडासा वेळ लागणार आहे, परंतु कसं आहे, परफेक्ट असं कटिंग आपल्याला शिकायचं आहे. शोल्डर उतार आपल्याला द्यायचे. शोल्डरची पट्टी बॅक आणि फ्रंटची सेम यायला पाहिजे. हे बघा, ह्या पद्धतीने काय केलं आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे ठेवल्यानंतर आर्महोल राऊंड तुम्ही इथे चेक केलं असेल, एकदम परफेक्ट आलेलं आहे. हे आपला पाठीमागचा भाग झालेला आहे. तर आपल्याला शोल्डर पट्टी आपली इथे चेक करायची. हे बघा, अगदी परफेक्ट येणार आहे. जोडल्यानंतर आपल्या जे शोल्डर पट्टी येणार आहे ती फिक्स येणार आहे. आपण शोल्डर तर वेगवेगळं घेतलं, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. शोल्डर आपण जरी वेगवेगळं घेतलं तरी आपल्या इथे ह्या ठिकाणी परफेक्ट येत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं शोल्डर ऍडजस्टमेंट नुसार. तर बाईचं कटिंग ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, त्याच्या पद्धतीनेच आपल्याला करायची आहे. तर हे आपण ब्लाउज पिसावरती कट करून घेणार आहोत. ओके, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ब्लाउज पिसावरती कट करणार आहोत आणि त्याचं टीचिंग सुद्धा लगेच बघणार आहोत. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवरती
म्हणजे नवीन असतील तर सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनचं बटन सुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला येणारे जे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हो, तुम्हाला जर क्लासेस लावायचे असतील तर नक्की आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा. आणि आपले 15 तारखेपर्यंत ऍडमिशन चालू असणार आहेत. 15 तारखेनंतर आपण बोटनेक ब्लाऊजची नवीन बॅच चालू करतोय. तर त्याच्यासाठी तुम्ही 15 दिवसाचा कालावधी असणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही केव्हा पण 15 दिवसामध्ये ऍडमिशन घेऊ शकता. तर याचं टीचिंग पण मी संपूर्ण दाखवणार आहे. ब्लाऊज कसा तयार झालाय ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, परत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.